मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर भाजप आमदाराचा सरकारला मोठा इशारा. मराठा आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा विरोध पाहता आता राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने विधाने करण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 2024 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे हिंगोली भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जाहीर केले आहे. तान्हाजी मुटकुळे यांनी जाहीर केले आहे, आम्हाला नाटक. सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या 2 गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या. या तोडफोडीचं समर्थन करत नाही अशी भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले. मराठा आरक्षण देण्याला कोणाचा विरोध आहे याची यादीच काही दिवसात जाहीर करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. अंतरवाली सराटी गावात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला अधिकृत काहीच माहिती नाही. आताच प्रसारमाध्यमातून माहिती मिळाली. कुणाच्या गाडीला धक्का लागला की एक मोदी सब पे भारी. सीएम शिंदेंची शिर्डीत मोदींसमोरच घोषणा. पीएम ही खुदकन हसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले असतानाच विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता ही तुमच तर मी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकेन. प्रकाश आंबेडकर विजयादशमी निमित्त नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात शस्त्रपूजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. मोहन भागवत यांच्या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र डागलं. इतकंच नाही तर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना अटक करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण. ठाकरेंनी पवार साहेबांकडे 2 माणसं पाठवलेली. मुख्यमंत्री पदावरून शिंदेंचा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून तुम्ही शरद पवार साहेबांना 2 माणसं पाठवली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्यात केला आहे. यामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर बरीच टीकाही केली. ते म्हणाले, मी बाळासाहेबांना शब्द दिला, शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवणार, शिवसैनिकाला पालखीत बसवणार. आम्ही सगळे पोलिसांनी केलं असं काही की अंगावर येईल काटा. सापाचा तोंडाने सीपीआर देऊन वाचवला जीव. व्हिडिओ व्हायरल. सीपीआर बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हे एक तंत्र आहे ज्यामध्ये एखाद्या बेशुद्ध व्यक्तीच्या तोंडात हवा फुंकली जाते. यामुळे श्वास घेण्यास मदत होते आणि त्याचा जीव वाचू शकतो. हे मानवांमध्ये सामान्य आहे. परंतु जेव्हा सापाला तोंडाने सीपीआर दिल्याचं कळतं तेव्हा अंगावर काच येतो. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सेमारी हरिचंद पोलीस चौकीवर तैनात असलेले कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनीही असंच काहीच केलं आहे. शिवसेना असे मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको. सीएम शिंदेंना त्यांच्याच नेत्याने ठणकावलं. सरकारचे प्रतिनिधी हे पोलीस आहेत. त्यांनी आंदोलन करण्याकरिता नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस देखील आरक्षणाच्या बाजूने नाहीत, ते सरकारच्या बाजूने असल्याने त्यांनी नोटीस बजावण्याचे धाडस केले आहे. मराठा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना नोटिसा देत असतील तर असे मराठा मुख्यमंत्री देखील आम्हाला नको.
सरकारने लवकरात लवकर आरक्षण घोषित केले नाही तर मी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देईल, असा इशाराच मराठा क्रांती. तर जयंत पाटलांनी महायुतीत शपथ घेतली असती. अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. अशात अनेक खळबळजनक गोष्टी देखील समोर येत असतात. असाच खळबळजनक दावा आता अजित पवार गटाच्या नेत्याने केला आहे. आमदार जयंत पाटील हे काही घटनेमुळे बचावले नाही तर त्यांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पीएम मोदींच्या टीकेवर पवारांचा पलटवार. कृषी मंत्री असतानाची आकडेवारी देत प्रत्युत्तर. कृषी मंत्री असताना त्यांनी काय केले असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत टीका केली होती. या टीकेला आता शरद पवारांनी पलटवार केला. शरद पवारांनी थेट 2004 ते 2014 या कार्यकाळात कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची आकडेवारी सादर केली. या आकडेवारीच्या माध्यमातून शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेचा समाचार घेतला. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या उपोषणादरम्यान जीवाला धोका निर्माण झाल्यास जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आमरण उपोषण करताना कुणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला तर सगळी जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची असेल, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. यामुळे सरकारचं टेन्शन वाढलंय. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौथ्या दिवशी सकाळी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. अपात्र का करू नये? शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. अजित पवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच आता शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत. फडणवीसांनी थेट दावाच केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ पुन्हा एकदा ट्विट करण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला. त्यामुळे राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीही जोरदार चर्चा चालू झाली. त्या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की असे व्हिडिओ ट्विट, व्हायरल व्हिडिओ करून कधी सत्ताबदल होतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे For like this content, subscribe to this channel and press the bell icon.